नमस्कार. केन मार्गाने हाती घेतलेल्या सत्तेच्या बळावर आपण या देशामध्ये काहीही करू शकतो, हा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या त्या निशिकांत दुबे सारख्या देशभरातील सर्व बगलबच्चांचा माज, अहंकार, उन्मत्तपणा काल देशाच्या लोकसभेमध्ये पूर्णपणे पराभूत झाला. लोकशाहीचा विजय झाला, आपल्या भारतीय संविधानाचा विजय झाला. आणि हम करे सो कायदा ही जी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देशभरातील त्यांच्या सर्व बगलबच्चांची कार्यप्रणाली होती ती पूर्णपणे पराभूत झाली. मोठा धडा मिळाला त्यांना. नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या या पराभवाचे वेगवेगळे अनेक अर्थ आहेत. आपली सत्ता या देशावरती कायमस्वरूपी यापुढील काळातही अबाधित राहावी यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा हा सगळा काल परवाचा खटाटोप होता. त्याला त्यांनी नेहमीप्रमाणेच वरकरनी नाव, महिला आरक्षणाचं, आणखीन काय काय दिलेलं असलं तरी प्रत्यक्षात भविष्यामध्ये जोवर आपल्याला सत्तेत राहण्याची इच्छा असेल तोवर किंवा अगदी मरेपर्यंत आपणच तह हयात या देशाचे प्रमुख राहण्यासाठी त्यांची ती सगळी धडपड होती. त्या इस्रायलच्या नरसंहारी नेत्यानाहूने, त्या रशियाच्या पुतीनने, चीनच्या त्या क्षी जिनपिंगने हे असले प्रकार त्यांच्या देशामध्ये यापूर्वीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. नरेंद्र मोदी त्याच मार्गाचा वापर या महिला आरक्षणाच्या आडून आणलेल्या लोकसभा मतदारसंघ परिसीमन वगैरे या विधेयकाच्या आडून करू पाहत होते. नशीब या देशाचं आणि अंधभक्त वगळता अन्य साऱ्या आपल्या सुजान देशवासियांचं की राहुल गांधींच्या प्रयत्नांना यावेळी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, खरी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि कधी नव्हे ते यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य सर्व देशभरातील विरोधी पक्षांनी पुरेपूर आणि एकजुटीने साथ दिली आणि कदाचित देश पुन्हा एकदा दुभंगण्याची प्रक्रिया जी सुरुवात होऊ शकली असती त्याला काल मंजुरी मिळाली असती तर ती थांबली. होय, या आधीच 2023 साली मंजूर झालेल्या महिला आरक्षणाच्या आडून लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा जो घाट घातला जात होता आणि तोही तब्बल 15 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या सत्ताकाळामध्ये 2011 साली झालेल्या जनगणनेच्या आकड्यांवरती आधारित, त्याने कदाचित पुन्हा एकदा देश दुभंगण्याची सुरुवात झाली असती. मागील काही वर्षांपासून आपल्या दक्षिणेकडच्या सर्व राज्यांमधील जनतेच्या मनामध्ये प्रचंड खदखद आणि अस्वस्थता आहे. आणि काय कारण आहे त्या अस्वस्थतेचं त्यांच्या मनातल्या? तर त्यांनी आपापली सगळी राज्य, मग ते केरळ असो, तामिळनाडू असो, कर्नाटक असो, तेलंगणा असो किंवा आंध्र प्रदेश असो, लोक ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणजे सगळा महाराष्ट्र नाही, त्याचप्रमाणे चंद्राबाबू नायडू म्हणजेही पूर्ण आंध्र प्रदेश नाही, तिथली जनता सुद्धा बहुसंख्येने आत्ता नरेंद्र मोदींच्या दक्षिण द्वेषी आणि उत्तर प्रेमी कारभारावरती प्रचंड संतप्त आहे, अस्वस्थ आहे. तर दक्षिणेकडच्या त्या सगळ्या राज्यांनी आपापल्या राज्यांचा योग्य प्रकारे विकास केला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर. हे आपल्याकडचे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा विकास करतायत तशा पद्धतीचा विकास नव्हे, तर खरोखरचा विकास. केवळ मोठमोठे बोगदे बांधणे आणि गरज नसताना नवनवीन समृद्धी झाल्यावर शक्तीपीठ वगैरे महामार्ग बांधणे, पूल उभारणे, मेट्रो, मोनो, शहराच्या अंतर्गत वर्तुळाकार मोनो, मेट्रो आणि काय काय म्हणजे विकास नसतो. ती केवळ राज्यातील निसर्ग संपदेची आणि पर्यावरणाची प्रचंड हानी असते आणि राजकारण्यांची आधीच प्रचंड खाऊन खाऊन भरलेली मोठी पोटं अधिक भरणं असतं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही रस्ते, बोगदे, पूल, मेट्रो वगैरे 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 सगळा विकास सुरू आहे तो महाराष्ट्रातील जनतेचा किंवा राज्याचा विकास नव्हे तर सत्ताधाऱ्यांचा आर्थिक विकास आहे. विकसित होणाऱ्या वाढणाऱ्या कोणत्याही शहरातील
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बस सेवा असेल, रेल्वे सेवा असेल, ती सक्षम करणं हाच शहरांमधील वाहतूक कोंडी टाळण्याचा सर्वाधिक प्रभावी उपाय असतो. नागरिकांना कुठूनही कुठेही जाण्यासाठी उत्तम प्रकारची सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध झाली तर ते कशाला त्यांच्या खाजगी गाड्या रस्त्यावरती आणतील. शहरांमधल्या खाजगी गाड्यांचा वापर फक्त शहरांच्या बाहेर किंवा दूरवरच्या प्रवासासाठीच नागरिक करतील. तुम्ही लोक हो, जगातील कोणत्याही, युरोपच नाही केवळ, कोणत्याही विकसित राष्ट्रांमध्ये जाऊन पहा, तुम्हाला त्यातील बऱ्याच राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख सुद्धा आणि खासदार वगैरे सगळे सार्वजनिक बससेवेचा लाभ घेताना, त्या बससेवेतून प्रवास करताना दिसतील. ते बहुचर्चित जोहरान ममदानी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे मागे महापौर झाले. त्यानंतर महापौर झाल्यावरती त्यांनी पहिली घोषणा काय केली तर न्यूयॉर्क शहराची आणि लगतची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून जनतेसाठी ती फ्री करण्याची. आपल्याकडे काय होतंय त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील बेस्टची बससेवा मारून टाकण्यात येते. आमच्या ठाण्यात, मी जिथे राहतो त्या ठाण्यातील TMTची कशी हत्या होत गेली त्याचे आम्ही तमाम सर्व ठाणेकर साक्षीदार आहोत. तीच अवस्था राज्यातील अन्य आपल्या मोठ्या शहरांमधील सगळ्या परिवहन सेवांची आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहरांमधल्या जर सक्षम झाल्या किंवा राज्यामधल्या तर शहरामधलं ट्रॅफिक जाम कमी होणार. आणि ट्रॅफिक जामच झालं नाही तर मग कोणत्या कारणांनी हे सगळे सत्तेत बसलेले सत्ताधारी फ्लायओव्हर वगैरे उभारणार ना. मग जर ही कामं नाही करता आली तर यांना पैसा कुठून मिळणार यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी. ही अशी सगळी भयंकर साखळी असते. प्रचंड भयंकर घाणेरडे आणि बुद्धी दरिद्री अशा प्रकारचे आपले राजकारणी आहेत सगळे, महाराष्ट्रातले आणि सध्याचे देशातल्या सत्तेतले. दक्षिणेमध्ये तसं नाही आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन करून त्यांची विकास कामं होत असतात. त्या दृष्टीने त्यांचं नियोजन असतं. अगदी आवश्यक असेल तिथेच हायवे, अगदीच आवश्यक असेल तिथेच बोगदे. विनाकारण निसर्गाची हानी नाही. सरकारी खजिन्यातील निधीचा उपयोग सार्वजनिक शिक्षण व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आदी बाबींच्या सक्षमीकरणासाठी तिथे केला जातो. आणि त्यामुळेच आज दक्षिणेकडची ती सगळी राज्य देशामध्ये आपल्या सर्वाधिक सुशिक्षित आहेत. आपापल्या राज्यांमध्ये त्यांनी लोकसंख्येचं प्रमाण नियंत्रित राखलेलं आहे. आज तुम्ही आपल्या देशासह जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांचे सगळे CEO वगैरे पहा, बहुतेक सगळे तुम्हाला दक्षिण भारतीय दिसतील. गुगलपासून सगळं तुम्ही चेक करा. खेळांमध्ये पहा तुम्ही, वेगवेगळे जे वैयक्तिक स्वरूपाचे खेळ आहेत, बुद्धिबळ असेल किंवा अन्य सगळीकडे त्या खेळांमध्ये टॉपला तुम्हाला दक्षिण भारतातील खेळाडू दिसेल. हे सगळ्या तिथल्या राज्यकर्त्यांचं वर्षानुवर्षाचं व्हिजन होतं आणि आजही आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान कसा बाळगावा ते दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या राज्यकर्त्यांकडून आणि तिथल्या जनतेकडून शिकावं. हिंदी भाषेच्या सक्तीसाठी नरेंद्र मोदींनी मागील काही काळामध्ये प्रचंड अन्याय केला तिकडे तामिळनाडूवरती वगैरे. त्या राज्याचे हक्काचे सर्व शिक्षा अभियानाचे वगैरे हजारो कोटी रुपये रोखून धरले, अक्षरशः दिलेच नाहीत. परंतु तिथले मुख्यमंत्री स्टॅलिन वगैरे ते सगळे नेते बदले नाहीत, नका देऊ पैसे. परंतु आम्ही आमच्या राज्यातल्या मुलांवरती हिंदी भाषा सक्तीची करणार नाही म्हणजे नाही, असं त्यांनी नरेंद्र मोदींनाही अगदी ठणकावून सांगितलं. हे अशा प्रकारचा पाठीचा कणा ताठ असलेले तिकडचे राजकीय नेते आहेत दक्षिणेकडचे. आपल्याकडे पाहतोय आपण सगळीच लाचारांची फौज निर्माण झालेली आहे सत्तेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात दिल्लीश्वरांच्या पायावर जाऊन नाक घासायचं, असे सगळे आपले महाराष्ट्राचे सध्याचे नेते आहेत. ते असो, तर अशा त्या स्वाभिमानी आणि विकसित दक्षिणेमधील राज्यांवरती नरेंद्र मोदी आणि अमित शहा महिला आरक्षणाच्या आडून अन्याय करू पाहत होते. लोकसभा मतदारसंघांच्या नवीन पुनर्रचनेमध्ये
लोकसंख्येच्या आधारे त्या राज्यातल्या मतदारसंघातल्या लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची रचना होताना दक्षिणेतील राज्यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये अगदी किंचितशी वाढ होणार होती पॉइंट वगैरेच्या हिशोबात. तर उत्तरेच्या मागास गायपट्ट्यातील आजच्या काळातही खंडीभर पोरं जन्माला घालणाऱ्या हिंदी भाषिक राज्यांमधील खासदारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार होती. आणि त्यातून होणार होतं ते असं की उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली वगैरे केवळ हिंदी भाषिक पट्ट्यातील मतांच्या आधारे नरेंद्र मोदी भविष्यात बहुमत मिळवून सत्तेत कायम राहू शकणार होते. आणि हा सगळा खटाटोप का? तर जंग पछाडून सुद्धा दक्षिणेतील सुशिक्षित जनता धर्माने हिंदू असूनही आपल्या बोगस आणि धर्मांध मनुवादी हिंदुत्वाच्या भाजपच्या जाळ्यात फसत नाही. म्हणून 2029ला सत्तेत पुन्हा येण्यासाठी दक्षिणेतील लोकांच्या मतांची आपल्याला गरजच राहायला नको. म्हणून हा सगळा उद्योग प्रचंड मोठं आणि भयंकर षडयंत्र होतं हे RSSच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांचं. दक्षिणेत त्यामुळेच असंतोष धुमसू लागला होता मागील काही वर्षांपासून. या विधेयकाची काल जे लोकसंसदेमध्ये आणलं होतं त्याची स्टॅलिन आणि अन्य नेत्यांनी तिकडे दक्षिणेमध्ये जाहीर होळी केली होती. मागच्या 2-3 दिवसांमध्ये तीव्र निषेध केला होता. आधीच तिकडे मणिपूर वगैरे तिकडची राज्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 3 वर्ष झाली ती राज्य होरपळत आहेत तिकडे. आणि आता ही जर घटना दुरुस्ती झाली असती आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेची तर दक्षिणेत सुद्धा तेच प्रकार सगळे सुरू झाले असते. आधीच त्या दक्षिणेकडच्या राज्यांकडून कररूपाने प्रचंड पैसा गोळा होतो आणि तो खिरापतीसारखा वाटला जातो तिकडे UP, बिहार वगैरे हिंदी भाषिक राज्यांमध्ये. त्यामुळे दक्षिणेत असंतोष आहे, अस्वस्थता आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा हा कावा सफल झाला असता कालचा तर त्या असंतोषाचा आणि अस्वस्थतेचा भडका उडू शकला असता. त्या राज्यांनी आपापली प्रगती केली, लोकसंख्या नियंत्रित राखली, साक्षरतेमध्ये ते देशामध्ये पुढे गेले. त्याचं त्यांना इनाम मिळण्याच्या ऐवजी, बक्षीस मिळण्याच्या ऐवजी, त्यांचा सन्मान होण्याच्या ऐवजी त्यांना शिक्षा देण्याचा प्रकार घडला असता. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे तो बारगळला सगळा प्रकार. हे देशहिताचं झालं. लोक हो, केवळ इंदिरा गांधी यांनीच लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना थांबवली नव्हती, तर RSS आणि भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी सुद्धा हे सगळं थांबवलं होतं. त्याचं कारण त्यामधून देशामध्ये दुहीची बीजं रोवली जाऊ शकतात. त्यामधून दक्षिणेतील राज्यांवर आणि तिथल्या जनतेवरती अन्याय होऊ शकतो याचं भान त्या प्रगल्भ बुद्धीच्या नेत्यांना होतं. नरेंद्र मोदी विश्वगुरू आणि नॉन बायोलॉजिकल आहेत आणि त्यामुळेच ते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा कैक पटीने मोठे आहेत. आणि नॉन बायोलॉजिकल असल्यामुळे त्यांची बुद्धी अर्थातच विलक्षण आणि असामान्य आहे आपल्या आधीच्या नेत्यांपेक्षा. आणि त्यामुळेच 2023 मध्ये जे महिला आरक्षण विधेयक, नारी वंदन वगैरे एकमताने संसदेत संमत झालं होतं. देशभर त्यावेळी भाजपवाल्यांनी DJ वगैरे लावून पेढे वगैरे वाटले होते. संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष साजरा केला होता भाजपच्या लोकांनी. तेच त्यांनी आता 3 वर्षांनी पुन्हा संसदेमध्ये आणलं. कशासाठी? तर आपल्या या भयंकर षडयंत्राच्या पूर्ततेसाठी. परंतु लोक हो, आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने त्यांचा उद्देश सफल झाला नाही, अयशस्वी ठरला आणि देशापुढचा आपल्या मोठा धोका टळला. त्यासाठी या देशातील सर्व विरोधी पक्षांचं मनपूर्वक अभिनंदन. ही एकजूट अशीच कायम राहिली तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि संघ काहीही विघातक कृती करू शकणार नाहीत. विरोधकांपेक्षा केवळ 68 खासदार त्यांच्याकडे अधिक असल्याचं कालच्या आकडेवारीमध्ये मतदानानंतर दिसलं. आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीनं तब्बल 79 ठिकाणी घपले केले होते. काही सामाजिक संस्थांनी नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या नंतर ते सिद्ध केले. कारण त्या 79 मतदारसंघातील मतदानाचा सविस्तर
डेटाच निवडणूक आयोगानं दिलेलाच नाही, अजूनही नाही दिलेला. त्यामुळे तसं म्हटलं तर हे मोदी सरकार खरं म्हणजे अल्पमतातलं सरकार आहे. परंतु ते असो, ते रेटून नेणारच आहेत 29 पर्यंत. नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा त्यांच्या देशभरातील बगल बच्चांनी आता काहीही काऊर उठू, कितीही रडारोड करू की काँग्रेस आणि सगळ्या विरोधी पक्षांना महिला आरक्षणाचं काही पडलेलं नाही, ते महिलांच्या विरोधात आहेत, महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत. परंतु खरं षडयंत्र काय होतं ते तमाम सुजान देशवासियांना, अंधभक्त वगळता बाकी सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. आणि त्यामुळे भाजपवाल्यांच्या रडीचा देशवासी आनंद लुटतायत. भाजपवाल्यांच्या रडण्यावरती देशवासीय हसतायत. आज इतकंच, इथेच थांबतो. धन्यवाद.